आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील 6 महत्त्वपूर्ण घडामोडी अपडेट पाहूया सविस्तर. 13 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. पहिली अपडेट आहे 8,000 शिक्षकावर वेतन कपातीची कारवाई. शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे 8,600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शासनाने वेतन कपातीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या शाळांची माहिती जिल्ह्याने पाठवण्यात आली आहे. नो वर्क नो पे तत्वानुसार एका दिवसाचे वेतन कपात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. दुसरी अपडेट आहे मराठी न शिकवणाऱ्या शाळांना लाखाचा दंड, मान्यता होणार रद्द. राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये 1ली ते 10वीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आणि परीक्षा देणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभाग विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम 1 लाख रुपयाचा दंड होईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल. तपासणीत मराठी शिक्षकांची नियुक्ती, अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षा आणि गुणपत्रिका यांची पडताळणी केली जाईल. तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट 2027 पासून नीट UG परीक्षा संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने 2027 पासून नीट UG ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्वरूपात घेण्याचा निर्णय. देशभरातील हजारो परीक्षा केंद्रावर टप्प्याटप्प्याने परीक्षा होईल. पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावरील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांची पडताळणी अधिक कडक केली जाणार आहे. शाळा महाविद्यालयाच्या आवारात खाजगी क्लासेसना बंदी. शाळा आणि महाविद्यालय परिसरात खाजगी कोचिंग क्लासेस चालवण्यावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकार कायदा आणणार आहे. विद्यार्थ्यांवर आर्थिक भार कमी करणे आणि शिक्षण व्यवस्थेला पारदर्शकता हा अन्य उद्देश आहे. हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. खाजगी कोचिंग क्लासेससाठी स्वतंत्र कायदा. राज्य सरकार खाजगी कोचिंग क्लासेससाठी नोंदणी, नियम आणि देखरेख करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणणार आहे. क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, आवश्यक सुविधा, शिक्षकाची पात्रता, जाहिराती याबाबत नियम ठरवले जातील. विधेयक अंतिम टप्प्यात असून लवकरच लोकांच्या सूचना मागवण्यात येतील. BBA, BMS, BCA प्रवेशासाठी नोंदणी सुरू. शैक्षणिक वर्ष 2026-27साठी BBA, BMS, BBM, BCCA आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 16 जुलै आहे. त्यानंतर अर्ज पडताळणी, गुणवत्ता यादी आणि प्रवेश प्रक्रिया निश्चित वेळापत्रकानुसार होईल. PCM आणि PCB गटातील विद्यार्थ्यांनाही काही अभ्यासक्रमासाठी संधी उपलब्ध आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.